अगं खरं सांगती आम्या, समधीकडं असं अंधारून आलं होतं बघ. भानू, बंडोबा, ओ बंडोबा. जी हाक मारली सा. काय बाई काम होतं का तुमचं? असं बाहेर आबाळात कशापाई बघत उभा आहेसा ते ध्यानात नाही आलं माझ्या, म्हणून म्हणलं विचारावं काय झालं. आता तुम्हाला समजा ठाव काय बघा. अहो आमसनी काय बी ठाव नाही, सांगा बिगी बिगी. अहो देव आणि एका राक्षसामध्ये युद्ध होणार आहे आणि देव बी ततच निघालेत बघा. मला काय बी कळना. समजल असं सांगितलं तर बरं होईल. अहो तुम्हाला सांगतो, त्यो गणोबा सांगत होता त्यो कोणीतरी राक्षस आहे जो देवासनी त्रास व्हावा म्हणून दिस असताना बी अंधार करून ठेवला होता त्यानं. बघ भानू, मी म्हणलं होतं ना तुला, एकदम असा अंधार का झाला मला बी कळना. आत्ता माझ्या ध्यानात आलं बघ. म्हणजे तो राक्षस कुणी बी का असना, मला ठाव आहे माझं देव समद नीट करते. कुणासनी काय बी होणार नाही, माझा विश्वास आहे. होय की आम्ही बी देवाकडेच जात होतो, पण महासा देवीने त्यांच्या शक्तीनं समधीकडे परत प्रकाश पाडला. अहो आता तुम्हाला काय सांगू, तो गणोबा सांगत होता देवाचं आणि राक्षसाचं युद्ध झालं, देव जिंकलं, पर त्या युद्धात लय लोकांनी दुखापत झाली बघा. अहो त्यो गणोबा म्हणत होता की समजा गड भरून गेला होता, एवढी लोक आली होती गडावर. काय सांगताय सा? होय तर आता युद्ध म्हणलं तर हे समजा आलंच बघा. आता देवाचाच आधार आहे बघा. तुम्ही सर्वजण आता युद्धासाठी सज्ज आहात ना? होय बंधू. मला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे. चला माते, तू? हो, मीच. कारण आता कदाचित तू फक्त माझ्या एकटीच ऐकशील. तुझ्या सुडाग्नीमध्ये तू खरंच इतका आंधळा झाला आहेस का? मला माझ्या हेतूंपासून परावृत्त करायला इथे आली असशील तर ते होणे शक्य नाही. पुत्र म्हणून तुझा आणि तुझ्या भावांचा मृत्यू होऊ नये इतकंच मला वाटते आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही तू सारं काही सावरू शकतोस. आणि ते कसं? श्री खंडेरायाला शरण जा कुंभक. मी तुला सांगितलं होतं, मला माझ्या हेतूंपासून परावृत्त करायला इथे आली असशील तर ते शक्य नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे.